आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली। सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव होतं। काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्या मंदिर शाळेत 8वीच्या वर्गात होता। 12च्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता। मात्र अचानकपणे त्याचा तोल गेला आणि तो थेट तळमजल्याच्या डक्टमध्ये पडला। या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला। तातडीनं त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं, पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झालाय। माझं नाव राकेश सपकाळे, मी इथंच काळेवाडीला राहिलं आहे। सकाळी मला 10 वाजता फोन आला घरातून की असं असं झालेलं आहे, शाळेवरती जाऊन चेक करा इथं काय झालं आहे काय नाही पोराचं। मी आल्यानंतर इथं चौकशी केली असता बघितलं की इथं शिक्षकांना विचारलं, वॉचमॅन काका वगैरे होते त्यांना विचारलं की इथं काय प्रकार घडला आहे। तर त्यांनी सांगितलं की पोरगा पायऱ्यांवरून पडून त्याचा जीव गेलेला आहे। मी तरी चौकशी करता जायला बघायला मी वरती जाऊन बघितलं। वरती गेल्यानंतर पोरांना विचारलं तिथं की काय प्रकार घडला आहे विद्यार्थ्याला। तर विद्यार्थ्याने सांगितलं की तिसऱ्या मजल्यावरून पोरगा खाली पडला आहे। मग खाली पडल्यानंतर मी आल्यानंतर खाली चेक केलं की रक्त वगैरे कुठं काय पडलं आहे किंवा काय। तर रक्त पडताना बघितलं काय आम्ही ते तिथं काय दिसलं नाही। तिथं जिथं दिसलं तिथं त्यांनी सांगितलं की असं असं आहे तिथं जाऊ नका। तिथं गेल्यानंतर आम्ही वायसीएमला गेलो। वायसीएमला गेल्यानंतर तिथं बॉडी पोस्टमॉर्टमला नेली होती। पंचनामा केला नाही, काही केला नाही। त्याच्या अगोदर बॉडी पंचनाम्याला गेलेली तिथं। तर आम्हाला आमचं एकच असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिलं तर गोष्ट सेफ्टी केली पाहिजे त्यांनी। आज एकाचा जीव गेला आहे, उद्या दुसऱ्याचा जाईल। त्याच्यानंतर पण त्यांनी काही केलेलं नाही। त्या मुख्याध्यापकांना आम्ही बोलवलं, मुख्याध्यापकसुद्धा इथं आलेलं नाही आहेत अजून। त्यांना सांगितलं असतं त्यांनी आम्हाला त्या वडिलांना वगैरे त्यांच्या ज्या आर्थिक मदत ही भेटली पाहिजे। शाळा आणि जबाबदार शाळा आणि त्यांचं प्रशासनच आहे। त्यांनी एकतर लक्ष दिलं पाहिजे। लक्ष दिल्यानंतर त्यांनी कळवलं पाहिजे। इथं बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावर पोलीस चौकी, त्यांनी कळवलं पाहिजे होतं की असा असा प्रकार घडला आहे। आम्ही इथं आल्यानंतर त्यांना कळालं की असा असा प्रकार घडला आहे, तेव्हा त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं आहे, सगळं केलेलं आहे।